नमस्कार मंडळी, मी तेजस्विनी स्वागत करते तुमचं आपल्या तेजस फॅमिली ब्लॉग या चॅनलमध्ये। तर मंडळी, आजचा विषय आहे कम्फर्ट। त्याला सगळ्यांना आपल्या डेली लाईफमध्ये कम्फर्ट हा हवा असतो, मग तो खाण्याच्या बाबतीत असो, बाहेर जाण्याच्या बाबतीत असो किंवा घालण्याच्या बाबतीत असो। मग आउटफिटचा विषय आला की विषय येतो गाऊनवर, कारण आपण महाराष्ट्रीयन महिला खूप जास्त प्रमाणात गाऊन वापरत असतो। गाऊनमध्ये सुद्धा तुम्ही खूप छान दिसू शकता आणि प्रेझेंटेबल दिसू शकतात। अशा काही टिप्स आणि ट्रिक्स मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपण महिला खूप ठरवत असतो की आता आपण गाऊन घालायचा नाही, आपण छान छान नवीन नवीन प्रकारचे ड्रेस घेऊ, पण गाऊन हा इतका जास्त कम्फर्टेबल असतो की तो आपल्याकडून घालणं बंद होत नाही। उलट जेव्हा आपण डेली लाईफमध्ये घरामध्ये बरेचसे काही कामं करत असतो तर गाऊनशिवाय कम्फर्टेबल असं आपल्याला कुठलाही आउटफिट वाटत नाही। म्हणून मग आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी। तर आता पहिला पॉइंट तो म्हणजे कलर। आता गाऊनचा कलर निवडताना आपण काय करतो, एक तर ब्लॅक कलर, ब्ल्यू कलर किंवा मग अशा डार्क कलरचे गाऊन निवडत असतो, कारण त्यामागे आपला असा उद्देश असतो की आपण जेव्हा काही कामं करतो तर त्याच्यावर डाग दिसायला नको किंवा तो लवकर खराब व्हायला नको। तर कम्फर्ट सोबतच आपण याही गोष्टींचा विचार करत असतो। तर रोज जेव्हा आपण असे डार्क कलरचे गाऊन वापरतो तर ते खूप जास्त बोरिंग दिसत असतं। आणि बघा, तुम्हीच विचार करा ना, जेव्हा एखादी स्त्री रोज गाऊन घालते आणि त्यामध्येच मग खूप डार्क असे कलर असतात त्याच्यामध्ये, तर असं वाटतं की आपण रोज एकच कुठला तरी पॅटर्न वापरतो आहे। तर असं न करता जर आपण छान फ्रेश कलर जर निवडले, त्या गाऊनमध्ये खूप छान छान कलर असतात, जर आपण असे फ्रेश कलर निवडले तर आपला चेहराही खुलून दिसतो आणि उठून दिसतो। म्हणून मग कलर निवडताना तुम्ही पिंक, स्काय ब्ल्यू किंवा मग येलो अशा टाईपचे कलर तुम्ही निवडू शकतात। आणि दुसरी गोष्ट म्हणजे गाऊन निवडताना त्यावर जी प्रिंट असते ती अशी मोठी मोठी फुलं किंवा अशी मोठी मोठी प्रिंट न घेता जर अशी बारीक प्रिंटवाले किंवा मग बांधणीवरले गाऊन जर तुम्ही निवडले तर ते सुद्धा तुम्हाला खूप छान दिसतात। तर अशा गाऊनचा तुम्ही वापर करून बघा। आता टिप नंबर दुसरी, ती म्हणजे गाऊनचा नेक। आता गाऊनचा नेक तुम्ही कसा सिलेक्ट करता यावर सुद्धा आपला लुक डिपेंड करत असतो। बघा, काही महिला गाऊनमध्ये जे कॉलरमध्ये जे गाऊन येतात तसे घेत असतात, पण ते गाऊन इतके छान दिसत नाही। त्यापेक्षा तुम्ही जर व्ही नेकमधले किंवा मग अशा, आता मी सध्या जो घातलेला आहे त्यामध्ये बघा, हा गाऊनचा नेक ज्या प्रकारचा आहे तशा नेकमधले जर गाऊन तुम्ही निवडले तर ते खूप जास्त छान दिसतात। वेगवेगळ्या डिझाईनच्या नेक असलेले गाऊन जर आपण निवडले तर तुम्ही जास्त छान दिसू शकता। तसेच गाऊनला इथे जी डिझाईन असते त्यामध्ये थोडीशी बारीक प्रिंटमध्ये असते, जसं आपल्या कुर्ती असतात त्या कुर्तींना पण खूप छान छान डिझाईन असतात, तसं इथे अशी सिंपल लाईनमध्ये फक्त एक डिझाईन असते किंवा मग अशी एम्ब्रॉयडरी असलेले डिझाईन असते। असे गाऊन जर तुम्ही निवडले ते सुद्धा खूप छान दिसतात। म्हणून मग तुम्ही गाऊन घेताना एकदा नेकची डिझाईन कशी आहे ते बघून आणि यावर जे प्रिंट असतं ते सुद्धा छान सुंदर बघून मगच गाऊनची निवड करा। त्याचा एक फायदा आहे की आपण जेव्हा अशा प्रकारचे गाऊन घालतो तर आपलं एज थोडंसं कमी दिसतं। पॉईंट नंबर तिसरा तो म्हणजे साईज। आता आपण गाऊन तर घालत असतोच, पण मग त्यामध्ये आपण कम्फर्टच्या नावावर खूप जास्त ढगाळे कपडे घालत असतो, म्हणजे शोल्डर असे एकदम उतरलेले असतात किंवा हे स्लीव्ज एकदमच जास्त मोठे असतात किंवा आपल्या साईजपेक्षा 2-3 पट जास्त असलेली साईज आपण वापरत असतो। मग अशा वेळेस ते खूप जास्त खराब दिसत असतं। म्हणून मग गाऊन निवडताना जर आपली जी साईज आहे त्यापेक्षा फक्त एक साईज जास्त असलेला साईज तुम्ही चूज करा। म्हणजेच जर आता माझी साईज एल असेल तर मी एक्सेल साईज घेईल, किंवा मग माझी साईज एक्सेल असेल तर मग मी डबल एक्सेलचा गाऊन घेईल। अशा प्रकारे तुम्ही गाऊनची साईज सिलेक्ट करू शकतात। आणि जर गाऊनचे स्लीव्ज जर थोडेसे खाली असतील इथपर्यंत जर गाऊनचे स्लीव्ज असतील तर ते सुद्धा खूप जास्त खराब दिसतं। मग तुम्ही अशा वेळेस गाऊन अल्टर करून घेऊ शकता, म्हणजे स्लीव्जमध्ये थोडंसं दाबून घेऊ शकतात किंवा मग हे स्लीव्ज थोडेसे असे वरती असले तर त्या तुलनेत गाऊनची फिटिंग एकदम जास्त सुंदर दिसते। आता चौथा पॉईंट म्हणजे गाऊनचा कपडा। आता गाऊनचा मटेरियल कुठला आहे हे सुद्धा खूप जास्त मॅटर करतं, कारण बघा, आपण कॉटनमधले गाऊन घेतो ते तर ऑल टाईम दिसायलाही छान असतं आणि कम्फर्टच्या हिशोबाने इथे खूप चांगले असतात।
म्हणून मग मोस्टली तुम्ही कॉटनमध्येच गाऊन घ्या किंवा मग तुम्ही क्रेपमधले जे गाऊन असतात ते तुम्ही घेऊ शकतात. जर आपण पातळ मटेरियलमधला जर गाऊन घेतला तर ते दिसायला खूप घाण दिसतं आणि तुलनेत तो खूप जास्त ट्रान्सपरंट असतो आणि तो अंगाला असा चिपकतो. मग अशा वेळेस आपल्याला कुठे बाहेर जायला किंवा मग अचानक कोणी आलं तर खूप जास्त अनकम्फर्टेबल वाटतं. म्हणून मग तुम्ही कॉटन किंवा क्रेपमधले गाऊन जे असतात तेच निवडा. तसेच जर आपण होजियरी मटेरियलमधला जर गाऊन घेतला तो सुद्धा गाऊन खूप जास्त अंगाला असा चिपकतो आणि दुसरं म्हणजे जसं जसं त्याचं 1-2 वॉश होता तो कपडा जास्त लूज पडत जातो. मग त्यापेक्षा कॉटनचे जर गाऊन आपण घेतले तर ते जास्त दिवस यूजही होतो त्याचा आणि कपडासुद्धा खूप जास्त कम्फर्टेबल असतो. म्हणजेच कुठल्याही सीझनमध्ये कॉटन हे जास्त कम्फर्टेबल असतं. आता पॉईंट नंबर 5. आता गाऊनमध्ये खूप सारे पॅटर्न येत असतात. एक म्हणजे सिंपल गाऊन जो आपण रेग्युलर वापरत आलेलो आहे तेच तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, जे म्हणजे इथे बटन असतात किंवा मग जे साधे सरळ असतात, जसे एकदम प्लेन आणि सरळ असतात. आणि दुसरा पॅटर्न म्हणजे जो कफ्तान पॅटर्न असतो, म्हणजे तो इकडनं असा पॅक असतो, बाकी त्याच्या स्लीव्ज एकदम एकसारख्या आणि लॉंग असतात. तर दुसरा पॅटर्न म्हणजे फ्लेअर कटमध्ये जे येतात, म्हणजे त्याच्या स्लीव्ज जरा डिझाईनमध्ये असतात. अशा टाईपचे गाऊनही खूप जास्त सुंदर दिसतात. चौथा एक पॅटर्न म्हणजे अम्ब्रेला पॅटर्न. आता तो म्हणजे पोटाच्या जवळ एक इलास्टिक असते, अशा टाईपचे गाऊनसुद्धा तुम्ही रेग्युलर वापरू शकतात. जर तुम्ही सुद्धा गाऊन वापरत असाल तर अशा वेगवेगळ्या पॅटर्नचे गाऊन तुम्ही तुमच्याकडे ठेवले पाहिजे. म्हणजे रोज काहीतरी वेगळं घातल्यासारखंही आपल्याला वाटतं आणि आपणही खूप छान दिसतो, आपल्यालाही फ्रेश वाटतं आणि समोरच्यालाही बघायला ते छान वाटत असतं की आज काहीतरी वेगळं वेअर केलेलं आहे. म्हणून मग गाऊनचे वेगवेगळे पॅटर्नचं कलेक्शन तुमच्याकडे असायला हवं. आता 6वा पॉईंट म्हणजे आपले हेअर. आता आपले हेअर कसे आपण ठेवतो यावर आपला लूक खूप जास्त डिपेंड करत असतो. आता कम्फर्ट म्हटलं की त्यामध्ये हेअरचा खूप मोठा रोल असतो. आपल्याला डेली लाईफमध्ये केस मोकळे सोडणं किंवा सारखं त्यांना आवरणं किंवा त्यांना मेंटेन करणं आपल्याला जमत नसतं. मग अशा वेळेस आपण काय करतो, केस असे वरती एकदा गुंडाळले की मग ते गोल गोल करायचे आणि मग एक बन बांधून घ्यायचा. पण असं न करता तुम्ही जर छान मेसी बन केला किंवा मग लांब केस असतील तर एक वेणी तुम्ही घालू शकता. एक वेणीसुद्धा खूप जास्त कम्फर्टेबल वाटते आणि दिसायलाही ती छान दिसते. मग त्यामध्ये तुम्ही फ्रंटला असे वेगवेगळ्या टाईपचे पार्टिशन करून अशा टाईपचे सुद्धा हेअरस्टाईल तुम्ही करू शकता आणि हे सुद्धा डेली लाईफमध्ये खूप जास्त कम्फर्टेबल आणि छान दिसत असतं. तसेच तुमच्याकडून जर लांब केस मेंटेन होत नसतील तर तुम्ही केसांचा ऑल टाईम असा छान एखादा हेअरकट ठेवा की फक्त क्लचर जरी लावलं तरी आपली हेअरस्टाईल लगेच रेडी होईल. अशा प्रकारे तुम्ही हेअरकट करू शकतात. किंवा मग तुम्ही डेली लाईफमध्ये फक्त पोनीसुद्धा बांधू शकता. पोनीचा लुकसुद्धा खूप जास्त छान दिसतो. मग ते जीन्स असो, कुर्ती असो किंवा गाऊन असो. आणि इझी आणि सोपी अशी हेअरस्टाईल आहे ही. पॉईंट नंबर 7 तो म्हणजे डेली रुटीनमधला आपला सिंपल असा मेकअप. म्हणजे तुम्ही गाऊन घालता आहे, तसंच तुमचे हेअर जर तुम्ही छान ठेवता आहेत, पण त्याचबरोबर आपला चेहरा किती फ्रेश आहे त्यावर सुद्धा आपला लूक डिपेंड करत असतो. तुम्ही दिवसातून कमीत कमी 2 ते 3 वेळेस कमीत कमी चेहऱ्यात थंड पाण्याने धुतला पाहिजे. म्हणजे आपली स्किन जास्त ग्लो करते आणि आपण फ्रेश राहतो. ह्यासुद्धा गोष्टीचा आपल्या लूकवर खूप जास्त परिणाम होत असतो. म्हणून दिवसातून कमीत कमी 2 ते 3 वेळा तरी थंड पाणी चेहऱ्यावर मारा आणि फेस वॉश करा. आणि फेस वॉश केल्यानंतर आपला साधा जो पॉन्ड्सचा पावडर असतो तो तुम्ही चेहऱ्यावर लावू शकता. त्याने सुद्धा आपल्याला खूप जास्त फ्रेश वाटतं. त्याचबरोबर तुम्ही एक असा सिंपल आणि लाईट असा एखादा परफ्यूम. आता परफ्यूमचा वास कोणाला आवडत नाही असं तर कोणीच नाही आहे. म्हणून मग असा डेली लाईफमध्ये असा एखादा लाईट असा परफ्यूम तुम्ही निवडा की जो तुम्ही डेली लाईफमध्ये यूज करू शकतात. आता माझा ऑल टाईम फेवरेट म्हटलं तर इवा हा आहे. इवामध्ये खूप छान फ्रेग्रन्स येतात जे एकदम लाईट असतात आणि डेली यूज आपण करू शकतो. मग असा एखादा परफ्यूम तुम्ही सिलेक्ट करून ठेवा. त्याचबरोबर पुढची महत्त्वाची टिप म्हणजे तुम्ही तुमचे इयरिंग्स कसे सिलेक्ट करत आहात. आता आपण गाऊन घालतो त्याबरोबर एकदम मोठे इयरिंग्स आपण रोज वापरत नसतो. डेली लाईफमध्ये इयरिंग्स सिलेक्ट करताना तुम्ही जर असे एकदम लॉंग इयरिंग्स घालण्यापेक्षा जे एकदम चेहऱ्यापासून खाली असतात
असे इयरिंग्स घालण्यापेक्षा तुम्ही छोटेसे असे कानाला टच होतील असे छोटेसे इयरिंग्स जर तुम्ही घातले तर त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट आपल्या चेहऱ्यावर येतो आणि त्यामुळे आपला चेहरा अधिक जास्त खुलून दिसतो. त्याचबरोबर तुम्ही डेली लाईफमध्ये लिपस्टिक लावा असं तर तुम्हाला मी सांगत नाही, कारण आपण बाहेर जाताना सुद्धा मेकअप करणं बऱ्याचदा टाळतो. पण कमीत कमी तुम्ही लिप बाम तर लावू शकता. आता लिप बाममध्ये सुद्धा खूप साऱ्या व्हरायटी आल्या आहेत. आता टिंटेड लिप बामसुद्धा आलेले आहेत, तर मग तुम्ही टिंटेड लिप बाम यूज करू शकतात. अशा काही छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स आहेत ज्या तुम्ही यूज केल्या तर तुम्हीसुद्धा डेली लाईफमध्ये खूप जास्त प्रेझेंटेबल आणि सुंदर दिसू शकतात. आणि गाऊन निवडताना या सगळ्या गोष्टींचा तुम्ही नक्की विचार करा. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत बाय.